नागपूरच्या विकासाचं प्रतीक असलेल्या मेट्रोच्या कामाचा पहिला फटका समोर येतोय। नागपुरातल्या वर्धा महामार्गालगत असलेल्या उज्ज्वल नगर परिसरातल्या 14 कुटुंबांना तुमची घरं मेट्रोसाठी पाडण्यात येणार आहेत अशी नोटीस मिळालेली आहे। वर्धा महामार्ग ते मनीष नगर दरम्यान एक उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बनतोय। या पुलामुळे ही 14 घरं तोडावी लागणार आहेत। जवळपास 40 वर्ष जुनी आणि पक्क्या बांधकामाची ही 14 घरं म्हणजे प्रशस्त असे दुमजली बंगले आहेत। त्यातील रहिवासी सुद्धा ज्येष्ठ नागरिक असून आता या वयात कुठे जाणार हा प्रश्न त्यांना पडलाय। धक्कादायक म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना थेट घरं पाडण्याची नोटीस धाडण्यात आली आहे। या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। एनआयटीचं जे लेआउट आहे आणि मेट्रोच्या माध्यमातून तिथे पहिला जो फ्लायओव्हर तयार होणार आहे त्या सापेक्ष तिथील उज्ज्वल नगरमधली 14 कुटुंब मला भेटली होती आणि त्यांच्या रिक्वेस्टवर त्यांनी काही आपले अल्टरनेटिव्ह सुद्धा सुचवले होते। तर ते अल्टरनेटिव्हच्या सापेक्ष मी एनआयटी आणि मेट्रो यांच्या अधिकाऱ्यांशी एक बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं आहे की हे जे अल्टरनेटिव्ह यांनी सुचवलेले आहे त्याची टेक्निकल फिजिबिलिटी एकदा मंगळवारपर्यंत बघून घ्या, तपासून घ्या आणि मंगळवारी ते म्हणजे उद्या ते आपले रिपोर्ट सबमिट करतील, त्यानुसार पुढची कारवाई करू। इथे 14 घरांचा प्रॉब्लेम आहे। 14 घरं इथे चालले आहेत। जवळपास 75 ते 100 लोक त्या घरामध्ये राहतात आणि त्यांनाच नाही प्रॉब्लेम होणार, ते बाजूला राहणारे सगळ्या लोकांना या गोष्टीचा प्रॉब्लेम। एवढ्या मोठ्या मशिनरी इथे चालतील, सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, ते व्हायब्रेशन येतील, ते रात्री लोक कोणीच झोपू शकणार नाहीये इथे। बरं टनेल जरी केला त्याच्यामध्ये सामाजिक तत्व किती राहील, सोशल ऍक्टिव्हिटीज किती राहतील, या पुलाच्या खाली सामाजिक जे तत्व आहेत सामाजिक ते किती राहतील। इथे लोक मुली बायका फिरू शकणार नाही नंतर रात्रीच्या वेळेस, याच्या खाली इतके प्रॉब्लेम्स क्रिएट होतील।